मुंबई गोवा महामार्ग होत असताना खूप बदनामी सहन केली। महामार्गाच्या शुभारंभाला येणार नाही। सिंधुदुर्गातील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य, तर महामार्गासाठी मे महिन्याची नवी डेडलाईन। अभिनेता रणवीर सिंह पोहोचला नागपुरात रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांची घेतली भेट। अशोक खरातचा आणखीन एक प्रताप, खरातनं शेतकऱ्यांच्या नावावर अॅग्रो कंपन्या उघडल्याचा प्रकार, कंपनीतून कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद व्यवहार। नाशिकमधील कंपनीत धर्मांतराचा मास्टर गेम उघड, लिपस्टिक लावणं सोडलं, हिंदू तरुणींसोबत जेवणही नाकारलं। नाशिक धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी माहिती समोर। पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं। पेन्शनसाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजनेवर खर्च का करता, हायकोर्टाचा सरकारला सवाल। चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश। काँग्रेसच्या नसीम खान यांनी दाखल केली होती याचिका। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची तयारी, आरोपींच्या मालमत्तेचीही चौकशी सुरू। राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करतायत, तुम्हाला फासावर लटकवलं पाहिजे, वाळू उपसा होत असल्यानं अर्जुन खोतकर तहसीलदारांवर भडकले। जळगावात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान, 430 गावांमधील 13,466 शेतकऱ्यांना फटका, भरपाई देण्याची मागणी। युद्धकाळात निर्यात थांबल्यानं राज्यातील मसाला कंपन्यांना मोठा फटका, निर्यात ठप्प झाल्यानं स्थानिक बाजारात कमी दरात मसाले विकण्याची वेळ, मसाले पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिकचाही मोठा तुटवडा। सांगलीच्या वाळवामध्ये अघोरी प्रकार, शनी येथील स्मशानभूमीमध्ये जादूटोण्याचा संशय, बारामतीचं साहित्य सापडलं। पत्नीकडून प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून, अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीला संपवलं, सांगलीच्या करोळीमधील घटना। बीडच्या केजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, एका आरोपीला अटक, दुसरा फरार।